अयोध्येत तयार होत असलेल्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे। प्रभू रामलल्ला 22 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या मंदिरात विराजमान होणार आहे। त्याआधी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे। यावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्या दिवशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो। त्या दिवशी त्याचं प्राणप्रतिष्ठा झाली असती, प्रतिष्ठापना झाली असती तर त्याला प्रचंड मोठं स्वरूप निर्माण झालं असतं। पण लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे कदाचित ते आधी घेतलेलं नसते। त्याच्यात विशिष्ट हेतूही असण्याची शक्यता मी नाकारत नाही, पण ही न्यासाची जबाबदारी आणि राम मंदिराचं काम पूर्ण व्हायचं आहे आणि न्यासाने हे ठरवलं पाहिजे। न्यासाने हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं। आता ज्या ते करतायत त्यात आपण सहभागी व्हायला, त्याच्यात वाद घालण्यात मला काही फार स्वारस्य वाटत नाही। राम मंदिराची उभारणी, रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते, त्याच्यात सगळ्या रामभक्तांचा आनंद आहे। आणि उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेश, उत्तर भारतामध्ये मी बघितले की रामाबद्दल एक विशेष अशी आपुलकी आहे। याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडले असा गैरसमज आणि आभास निर्माण झाला मला वाटत नाही।